रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीजवळ असलेल्या वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाचा मुद्दा सध्या वादाचा ठरतोय. या मुद्द्यावरून राजकारण देखील चांगलंच तापलंय. महाराजांच्या समाधीजवळ असलेल्या वाघ्या कुत्रा हे पात्र काल्पनिक असल्याचा दावा काही शिवप्रेमी आणि इतिहासकार करत आहेत. खरंच वाघ्या कुत्र्याच्या इतिहासात कुठे उल्लेख आढळतोय का, की ही केवळ एक दंतकथा आहे? या मागचं सत्य जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला इतिहासात खोलवर डोकावून पाहावं लागेल. याआधी आपण वाघ्या कुत्र्याच्या मागची वादग्रस्त स्टोरी नेमकी काय आहे ते जाणून घेऊया. छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या चितेवर एका कुत्र्याने उडी घेतली आणि महाराजांबद्दलची त्याची एकनिष्ठता त्याने दाखवली, असा दावा काही लोक करतात. आता ही स्टोरी जर खरी असेल तर या इतक्या मोठ्या प्रसंगाची इतिहासात अवश्य नोंद झाली असती. शिवाजी महाराजांच्या जीवन प्रवासाबद्दल जे काही लिखाण किंवा दाखले उपलब्ध आहेत त्यात वाघ्या नावाच्या कुत्र्याची कुठेच उल्लेख नाही. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सर्वाधिक माहिती ज्या आधारे दिल्या जाते ते जुने दस्तऐवज श्री शिवभारत हे आहे. कवींद्र परमानंद यांनी महाराजांच्या आज्ञेवरून याची रचना केल्याचे सांगितले जाते. मूळ संस्कृतमध्ये असलेल्या या पुस्तकाचे नंतर मराठीत भाषांतर करण्यात आले. या संपूर्ण शिवभारतात शिवाजी महाराजांबद्दल डिटेल गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत. महाराजांच्या जीवनातले प्रसंग आणि त्यातील बारकावे आपल्याला यातून कळते. या श्री शिवभारताचे केवळ 32 अध्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत. शाहिस्तेखानाच्या स्वारीपर्यंतचा इतिहास यामध्ये आहे. या घटनेनंतर तब्बल 19 वर्षानंतर महाराजांचे निधन झाले. या शिवभारतात महाराजांना कुत्रे आवडतात किंवा एखादा कुत्र्या पाळल्याचा कुठेही उल्लेख नाही. जरी आपण असं मानलं की महाराजांच्या निधनाच्या जवळपासच्या काळात हा वाघ्या कुत्रा असेल, तर कृष्णाजी अनंत लिखित शिवछत्रपतींचे चरित्र यात देखील अशा कुठल्याच कुत्र्याचा उल्लेख नाही. शिवछत्रपतींचे चरित्र या पुस्तकात शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि राजाराम महाराजांच्या जीवनाचे वर्णन यात केले आहेत. इतिहास अभ्यासकही याला महत्त्वाचा पुरावा मानतात. त्या काळातल्या इंग्रज, डच, फ्रेंच लोकांनीही शिवाजी महाराजांबद्दल डिटेल्ड गोष्टी लिहून ठेवल्या आहेत. त्यांचे राहणीमान असो किंवा त्यांच्या राजेशाही थाट, अशा अनेक गोष्टींचे वर्णन बाहेरून आलेल्यांनी केलेले आहेत. यापैकी कोणीच अशा प्रकारचा कुत्रा असल्याचे लिहून ठेवलेले नाही. मग हा वाघ्या कुत्रा नेमका आला तरी कुठून? तर 1896 ते 1905च्या दरम्यान चिंतामण गंगाधर गोगटे या इतिहासकाराने महाराष्ट्र देशातील किल्ले असं एक पुस्तक लिहिलं. यामध्ये पहिल्यांदाच महाराजांबद्दल एक प्रसंग नमूद केला. महाराजांच्या अंत्यविधीत त्यांचा लाडका कुत्रा देखील होता आणि त्याने महाराजांच्या जळत्या चितेवर उडी घेतली आणि स्वतःचे जीवन संपविले. हा संदर्भ त्यांनी कुठून घेतला याबद्दल कुठलीच माहिती त्यात दिलेली नाही. त्यानंतर राम गणेश गडकरी यांच्या नाटकातून वाघ्या कुत्र्याची निर्मिती झाली आणि या वाघ्या कुत्र्याची स्टोरी रंजकपणे सांगितल्या जाऊ लागली. इतिहासाची मोडतोड करून तयार केलेले हे वाघ्या कुत्र्याचे पात्र काल्पनिक असून त्याचे स्मारक हे रायगडावरील अतिक्रमण आहे व ते हटवण्यासाठी संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले. तुम्ही या वाघ्या कुत्र्याची स्टोरी कधी ऐकली होती का? कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओजसाठी आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका.